नमस्ते मित्रांनो, MPC ऑफिसर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चालू घडामोडी 2022 यामध्ये आपण बघणार आहोत महत्त्वाचे पुरस्कार. मित्रांनो, हा चालू घडामोडीचा पार्ट 2 आहे. या अगोदरच्या पार्ट 1मध्ये आपण चर्चेतील व्यक्तींबद्दल माहिती बघितली होती. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जे लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. चला तर मग स्टार्ट करूया आणि बघूया 2021मध्ये मिळालेले सर्व महत्त्वाचे पुरस्कार. पहिला पुरस्कार पाहूया, नोबेल पुरस्कार. स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेलच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने 1857मध्ये डायनॅमाइटचा शोध लावला होता. 1901 सालापासून अल्फ्रेड नोबेलच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे वितरण दरवर्षी 10 डिसेंबरला अल्फ्रेड नोबेलच्या पुण्यतिथीनिमित्त स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे, तर शांततेच्या नोबेल पुरस्काराचे वितरण नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे केले जाते. स्वरूप 2020 सालापासून 10 दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजे 11.40 लाख डॉलर. 1901 पासून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या 5 क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांसाठी दिला जातो. सेंट्रल बँक ऑफ स्वीडनच्या स्थापनेला 1968मध्ये 300 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर 1969 पासून अर्थशास्त्र या विषयातील कार्यासाठी पुरस्कार देणे चालू केले. 2021चे नोबेल पुरस्कार विजेते वैद्यकीय क्षेत्रात मिळालेला आहे 2 व्यक्तींना, डॉक्टर डेव्हिड जुलियस अमेरिका आणि डॉक्टर आल्डम पॅटापोटियान लेबनॉन. भौतिकशास्त्रामध्ये मिळालेला आहे 3 व्यक्तींना, सिक्युरो मनाबे जापान, क्लॉस हॅझलमन जर्मनी, गियोर्गिओ पॅरिसी इटली. रसायनशास्त्रातील मिळालेला आहे 2 व्यक्तींना, डॉक्टर बेंजामिन लिस्ट जर्मनी, डॉक्टर डेव्हिड मॅकमिलन UK. अर्थशास्त्रातील मिळालेला आहे 3 व्यक्तींना, डेव्हिड कार्ड कॅनडा, जोशुआ अँग्रेस्ट अमेरिका, गिडो इम्बेन्स नेदरलँड. शांततेचा मिळालेला आहे 2 व्यक्तींना, मरिया रेसा फिलिपाईन्स आणि दिमित्री मुरातो रशिया. साहित्यातील मिळालेला आहे अब्दुल रजा गुरान टांझानिया. त्यानंतर नोबेल पुरस्कार प्राप्त भारतीय व्यक्ती पाहूया. रवींद्रनाथ टागोर यांना मिळालेला आहे साहित्याचा 1913 साली, गीतांजली या त्यांच्या कादंबरीसाठी. CV रमन यांना मिळालेला आहे भौतिकशास्त्राचा 1930 साली, रमन इफेक्ट्सच्या शोधासाठी. हरगोविंद खुराना यांना मिळालेला आहे वैद्यकीयशास्त्राचा 1968 साली, जेनेटिक कोडसाठी. मदर तेरेसाला मिळालेला आहे शांततेचा 1979 साली, समाजसेवेसाठी. सुब्रमण्य चंद्रशेखर यांना मिळालेला आहे भौतिकशास्त्राचा 1983 साली, चंद्रशेखर लिमिटसाठी. अमर्त्य सेन यांना मिळालेला आहे अर्थशास्त्राचा 1998 साली, वेलफेअर इकॉनॉमिक्ससाठी. VS नायपॉल यांना मिळालेला आहे साहित्याचा 2001 साली. व्यंकटरमण रामकृष्णन यांना मिळालेला आहे रसायनशास्त्राचा 2009 साली, रायबाझोनसाठी. कैलास सत्यार्थी यांना मिळालेला आहे शांततेचा 2014 साली, बाल हक्क संरक्षणसाठी. आणि अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा मिळालेला आहे 2019 साली, दारिद्र्य निर्मूलनासाठी. पुढला पुरस्कार आहे ऑस्कर पुरस्कार. चित्रपट क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सर्वोच्च पुरस्कार. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स ऑफ अमेरिका AMPAS तर्फे चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. सुरुवात 1929. 93वे ऑस्कर पुरस्कार. सर्वोत्कृष्ट चित्रपट नोमॅडलँड अमेरिका. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्लोई झाओ नोमॅडलँड. सर्वोत्कृष्ट अभिनेता अँथनी हॉपकिन्स द फादर. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री फ्रान्सिस मॅकडॉर्मंड नोमॅडलँड. सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट अनदर राऊंड डेन्मार्क. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट सोल. पुढला पुरस्कार आहे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. हा पुरस्कार आशिया खंडाचा प्रति नोबेल समजला जातो. फिलिपिन्सचे 3रे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅग्सेसे यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ 1958 पासून दिला जातो. अमेरिकेतील राफेल बंदूकडून मिळणाऱ्या देणगीतून आणि फिलिपाईन्स सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार 1958 पासून देण्यास सुरुवात झाली.
साहित्य, शांतता, नेतृत्व, प्रशासन, सार्वजनिक सेवा, पत्रकारिता, आंतरराष्ट्रीय संबंध या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो. हा पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय व्यक्ती होते विनोबा भावे. यांना 1958 साली हा पुरस्कार मिळाला होता. 2021 सालचे विजेते आहे मोहम्मद अजमल साकिब, पाकिस्तान, वित्तीय क्षेत्रातील कार्यासाठी. फिरदौसी कादरी, बांगलादेश, वैद्यकीय क्षेत्रातील कार्यासाठी. स्टीव्हन मंची, आग्नेय आशिया, समाजसेवा. वॉचडॉग संस्था, इंडोनेशिया. रॉबर्टो बालोन, फिलिपिन्स, नेतृत्व गुणासाठी. पुढला पुरस्कार आहे बुकर पुरस्कार. साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार. सुरुवात 1969. राष्ट्रकुल संघटना या देशातील आणि आयर्लंड व झिम्बाब्वे मधील लेखन करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जात होता. 2014 पासून आता कोणत्याही देशातील व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. जुने नाव होते द मॅन बुकर पुरस्कार. 2019 पर्यंत हा पुरस्कार लंडनमधील द मॅन ग्रुपतर्फे दिला जात होता. आता मात्र हा पुरस्कार अमेरिकेतील क्रँकस्टार्ट या फाउंडेशनतर्फे दिला जातो. त्यामुळे आता नाव बदलून बुकर पुरस्कार असे करण्यात आले आहे. 2021चे विजेते आहे डेमन गॅलगट, दक्षिण आफ्रिका. द प्रॉमिस या त्यांच्या साहित्यासाठी. पुढला पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. सुरुवात झाली होती 2005 पासून. जुने नाव होते मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार. हा पुरस्कार दरवर्षी इंग्रजीमध्ये भाषांतरित व ब्रिटनमध्ये प्रकाशित एका पुस्तकाला दिला जातो. पुरस्कार लेखक व भाषांतरकामध्ये वाटून दिला जातो. 2021चे विजेते आहे फ्रान्सचे लेखक डेव्हिड डिओप व अनुवादक ॲना मोस्चो वासिक यांना ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. पुढला पुरस्कार आहे ग्रॅमी पुरस्कार. सुरुवात झाली होती 1959. हा संगीत क्षेत्रातील ऑस्कर समजला जातो. अमेरिकेतील नॅशनल अकॅडमी फॉर रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स या संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो. 2021चे विजेते आहे अमेरिकन गायिका बियॉन्स. पुढला महत्त्वाचा पुरस्कार आहे गोल्डन ग्लोब पुरस्कार. सुरुवात झाली होती 1943ला. चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांसाठी हा पुरस्कार दिला जातो. 78वा पुरस्कार आहे 2021. उत्कृष्ट चित्रपट नाट्य नोमॅडलँड. उत्कृष्ट चित्रपट संगीत विनोदी ब्रॉड सबसिक्वेन्स. उत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट मिनारी. उत्कृष्ट टी व्ही मालिका नाट्य द क्राऊन. उत्कृष्ट टी व्ही मालिका संगीत विनोदी शिट्स क्रीक. पुढला पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार. सुरुवात झाली होती 2005 साली. स्वरूप आहे €1,00,000. किड्स राईट फाउंडेशन नेदरलँडतर्फे हा पुरस्कार दिला जातो. 2021चे विजेते आहे विहान अग्रवाल 17 वर्षे व नव अग्रवाल 14 वर्षे. या भारतीय मुलांना कचरा उचलण्याच्या वन स्टेप ग्रीनर या उपक्रमामुळे हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुढला पुरस्कार आहे मिस युनिव्हर्स 2021. सुरुवात झाली होती 1952 साली. आतापर्यंत 3 भारतीय महिलांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 1994ला सुष्मिता सेन ला मिळाला होता. 2000 साली लारा दत्ताला मिळालेला आहे आणि 2021 साली हरनाथ सिंधूला मिळालेला आहे. बघा मित्रांनो, मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स या 2 वेगवेगळ्या स्पर्धा आहे. ऐश्वर्या राय किंवा मनुश्री छिल्लर यांना जो मिळालेला होता ते होतं मिस वर्ल्ड आणि सुष्मिता सेन, लारा दत्ता आणि हरनाथ सिंधू या मिस युनिव्हर्स झालेले आहे. पुढला महत्त्वाचा पुरस्कार आहे भारतरत्न. भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. सुरुवात झाली होती 2 जानेवारी 1954 साली. एका वर्षी जास्तीत जास्त 3 व्यक्तींना दिला जातो. प्रथम भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती सी राजगोपालचारी. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि CV रमण. 2019चे भारतरत्न पुरस्कार विजेते आहेत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिया आणि नानाजी देशमुख. महाराष्ट्रातील भारतरत्न प्राप्त व्यक्ती पाहूया. धोंडो केशव कर्वे, पांडुरंग वामन काने, विनोबा भावे, डॉक्टर BR आंबेडकर, JRD टाटा, लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर आणि नानाजी देशमुख. त्यानंतरचा पुरस्कार आहे पद्म पुरस्कार.
सुरुवात 1954 झाली होती. 2021चे विजेते आहे पद्मविभूषण, भारतरत्ननंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान पुरस्कार. शिओ आंबे जापान, SP बालसुब्रमण्यम, डॉक्टर बेल्ले हेडगे, नरेंद्र सिंह कपनी, मौलाना वहीउद्दीन खान, बीबी लाल आणि सुदर्शन शाहू. पद्मभूषण मिळालेला आहे 10 व्यक्तींना. KS चित्रा, तरुण गोगोई, चंद्रशेखर कंबार, सुमित्रा महाजन, नुपेंद्र मिश्रा, रामविलास पासवान, केशुभाई पटेल, कालबे सादिक, रजनीकांत श्रॉफ आणि तरलोचन सिंह. त्यानंतर पद्मश्री विजेते आहेत 2021 साली एकूण 102 व्यक्तींना मिळालेला आहे. त्यापैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तींना मिळालेलं ते पाहूया, कारण की परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला हेच लक्षात ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे पद्मश्री विजेते परशुराम गंगावणे, नामदेश कांबळे, जसवंतीबेन पोपट, गिरीश प्रभुने आणि सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळ यांचं नुकतं निधन झालेलं आहे, त्यामुळे यांच्याबद्दल माहिती असणं आपल्याला इथं आवश्यक आहे. पुढला पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पुरस्कार. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार. धुंडीराज गोविंद फाळके यांनी 1913 साली राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला मूकपटाची निर्मिती केली. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. 2019च्या पुरस्कार अभिनेते रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड यांना 1 एप्रिल 2021 रोजी जाहीर झाला. पुढला पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ हा भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. सुरुवात 1965. हा पुरस्कार टाइम्स ऑफ इंडियाचे प्रकाशक शाहू जैन यांच्या भारतीय ज्ञानपीठतर्फे देण्यात येतो. हा पुरस्कार फक्त भारतीय लेखकांना दिला जातो. भारतीय राज्यघटनेतील 22 भाषा व इंग्रजी भाषेसाठी दिला जातो. 2021चे विजेते आहे दामोदर मावजो कोकणी लेखक. ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत वि. स. खांडेकर, विवा शिरवाडकर, विद्या करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे. पुढील पुरस्कार आहे साहित्य अकादमी पुरस्कार. साहित्य क्षेत्रातील दुसरा महत्त्वाचा पुरस्कार. सुरुवात 1955. भारतातील 24 भाषांसाठी, भारतीय राज्यघटनेतील 22 भाषा व इंग्रजी आणि राजस्थानी भाषांतील साहित्यासाठी दिला जातो. 2020चे पुरस्कार आहे मराठीतील आहे नंदा खरे, कोकणीतील मिळालेला आहे RS भास्कर, हिंदीतील मिळालेला आहे डॉक्टर अनामिका, इंग्रजीतील मिळालेला आहे अरुंधती आणि संस्कृतमध्ये मिळालेला आहे महेशचंद्र गौतम. त्यानंतर पुढला महत्त्वाचा पुरस्कार आहे गांधी शांतता पुरस्कार. सुरुवात झाली आहे 1995 महात्मा गांधींच्या 124व्या जयंतीनिमित्त. अहिंसा व गांधीवादी विचारांच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. 2020चे विजेते आहे शेख मुजीबुर रहमान, बांगलादेश. पुढला पुरस्कार आहे इंदिरा गांधी शांतता, निशस्त्रीकरण व विकास पुरस्कार. सुरुवात झाली आहे 1986ला. इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टकडून 19 नोव्हेंबरला इंदिरा गांधीच्या जन्मदिनी प्रदान केला जातो. 2021चे पुरस्कार विजेते आहेत प्रथम संस्था, शिक्षण क्षेत्रातील कार्य करणारी संस्था. प्रथम संस्था ही मधातूनच शिक्षण सुटलेल्या तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन परत त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते. तर त्या संस्थेला हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढला महत्त्वाचा पुरस्कार आहे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार. सुरुवात झाली आहे 1958ला. भारत सरकारच्या काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चच्या वतीने हा प्रदान केला जातो. 2021 सालचा पुरस्कार एकूण 11 लोकांना प्रदान करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील 3 लोकांना हा पुरस्कार मिळालेला आहे. डॉक्टर कनक साहा, आयुकाचे शास्त्रज्ञ, डॉक्टर अनिश घोष, टाटा संशोधन संस्थेमधील शास्त्रज्ञ, डॉक्टर रोहित श्रीवास्तव, IIT मुंबई येथील. पुढील पुरस्कार आहे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. 67वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2021. सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे मरक्कार लायन ऑफ द अरेबियन सी, मल्याळम. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट आहे कस्तुरी, हिंदी.
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट आहे छिछोरे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आहे बारडो. सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे मनोज वाजपेयी भोसले आणि धनुष असुरनसाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे कंगना रनौत मणिकर्णिकासाठी. त्यानंतर आहे 66वे फिल्मफेअर पुरस्कार 2021. सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे थप्पड. सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे इरफान खान अंग्रेजी मीडियम. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे तापसी पन्नू थप्पड. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहे ओम राऊत तानाजी. त्यानंतर आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार. महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार सुरुवात झाली होती 1996ला. 2015चा मिळालेला आहे बाबासाहेब पुरंदरेला आणि 2020चा मिळालेला आहे आशा भोसले यांना. बाबासाहेब पुरंदरे यांचंसुद्धा मागच्या वर्षी निधन झालेलं आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल माहिती असणे आपल्याला आवश्यक आहे. पुढील पुरस्कार आहे चित्रपती व्ही शांताराम पुरस्कार. 2020चा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार एस कृष्णस्वामी यांना मिळालेला आहे. पुढील पुरस्कार आहे ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार. 2020चा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना मिळालेला आहे. पुढील पुरस्कार आहे यशवंतराव पंचायतराज अभियान पुरस्कार. जिल्हा स्तरावरील सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्रथम पुरस्कार आहे कोल्हापूर जिल्हा परिषद. द्वितीय पुरस्कार आहे यवतमाळ जिल्हा परिषद आणि तृतीय पुरस्कार आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद. पंचायत समिती स्तरावरील पुरस्कार प्रथम पुरस्कार आहे कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. द्वितीय पुरस्कार आहे कागल जिल्हा कोल्हापूर आणि तृतीय पुरस्कार आहे भंडारा. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 2021मध्ये मिळालेले सर्व महत्त्वाचे पुरस्कार बघितलेले आहेत. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमचे येणाऱ्या नवीन व्हिडिओ याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.